तुला काय आवडलं मग? मुंबईत राहून कधी या ठिकाणावर आलो नव्हतो, ते आज आलो 35 वर्षानंतर आणि या मुलीला घेऊन नूर कॅफेच्या एकदम समोरच. नमस्कार, कॉल विथ फूड वाईबच्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी स्वागत करतोय. आणि आज आपण अचानक तरी प्लॅन केला की आज जाता आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, कारण की कुठेच गेलो नव्हतो. तर म्हटलं आणि KTPला स्टॉप घेऊया, कारण KTPचं शॉप रिन्युएट झालेलं, तर हिला खायचं होतं तर ते आता मी बघतो. मग त्यातनं इकडून चावी घेतो आणि आम्ही जाणार आहे कोर्टला ऑन स्कूटर. तर मग बघू, न्यू कॅफे आहे, परत ते एशियाटिक लायब्ररी आहे, असे 3-4 गोष्टी आहेत तिथे आम्हाला जायचं आहे. तर बघू आता कसं, आणि ते डॉक्युमेंट करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. स्टे ट्यून. खूप दिवसांनी पुन्हा बाईक घेऊन मुंबईच्या रस्त्यावर आलो. समोर त्या उंच इमारती, गर्दी आणि मुंबईची तीच ओळखीची वाईब. रोजच्या कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळच मिळत नाही. आज फक्त एक छोटासा ब्रेक घेतला आणि जाणवलं, कधी कधी स्वतःला रिचार्ज करण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. फायनली लेफ्ट राईट करत नूर असं मागे कॅफे तिथे आलेलो आहे. Through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go. खाता खाता व्हिडिओ काढायला विसरलो की काय चांगलं होतं आणि काय नाही. बेस्ट आहे ना. आणि ती खिमिरी रोटी पण नाही, फक्त एवढूसा तुकडा उरला आहे आणि आम्ही फस्त गेलेला आहे तो. आणि बेस्ट आहे, इथे आलात की खिमिरी रोटी आणि सीख कबाब खाल्लाच पाहिजे. हे ना असं वरती गेलं की सोडा येतो, सोडा नाही, असं हाफच करायला लागतं. आणि खाता खाता आम्ही एवढं विसरलो की व्हिडिओ काढायचा होता. सीख कबाब आणि खिमिरी रोटी येते, बेस्ट आहे. तुम्ही नूर कॅफेला आलात तर हे नक्की ट्राय करा. वालेला 1/2 येतो, त्याच्यावर रॅप येतो. मग हा ओपन केला आम्ही आणि हा एवढा पीस आहे आणि मस्त आतमध्ये कबाब आहे. तो एकदम परफेक्ट वाटतं, सॉफ्ट. याच्यासोबत एक चटणी येतं, ग्रीन चटणी एवढी थिक आणि सॉफ्ट आहे ना, अशी वेलवेटी, खूप छान लागते याच्यासोबत खायला. आणि तुम्ही चिकन बघू शकता, एवढं मुलायम आहे ना, वाव. पहिल्यांदा असं झालं असेल की आम्ही लगेच जेवणानंतर चहा घेतला आहे ना, पहिल्यांदाच. चहा पण असं बदामी फ्लेवर आहे, नॉट ओव्हर शुगर, नॉट ओव्हर चायपत्ती, असे म्हणजे सॉफ्ट आहे, माइल्ड आहे. हे एकदम अशी चायसारखी चाय नाही लागते, पण बदामी फ्लेवर आहे. बस एवढंच होतं. आता बिलची बारी, बिल मागू. ऑलवेज पेज द बिल. आयुष्यात मुंबईत राहून कधी या ठिकाणावर आलो नव्हतो, ते आज आलो 35 वर्षानंतर आणि या मुलीला घेऊन नूर कॅफेच्या एकदम समोरच. तर हे आहे द एशियाटिक सोसायटी मुंबई, 1804, द सेंट्रल लायब्ररी. आयुष्यात कधी इथे आलो नव्हतो. चलो माऊ. वाव. आता आपण जाऊया मरीन लाईन्सला, मग तिथून जाऊया रामेश्वरमला, चहा नाश्ता करूया. ओके. मॅप लाव ह्याचा, मरीन ड्राईव्ह.
चप्पल काढून ठेवा माऊ. ते खाली बघ किती चप्पल पडली आणि इथे समुद्र मागे या साईडला आहे. ओबोराय आणि नंतर ट्रायडंट. द बेस्ट तिरामिसू ऑफ KTB मरीन ड्राईव्हला. आणि मस्त असं सनसेट होतोय, पाऊस नाहीये, काय मस्त क्लायमेट आहे यार. तू अशी दिसतेस. मुलगी वेडी झाली आहे, वेड्यासारखी करते. आता कुठे जायचं ते सांगत नाही, फक्त चल बोलते. रामेश्वरमला जायचंय. छान खायचं. रामेश्वरम चाय पी आली आहे ऑलरेडी. तर आपण एक काम करूया, मुलुंडला हवे आणि मग नंतर ठरवूया की कुठे जायचं आहे. ओके ओके, लेट्स गो. वेलकम बॅक. इट वॉज अ लॉंग डे अँड टायरिंग डे ऑल्सो. खूप मजा आली. बट येता येता माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, बॅटरी डेड होती. आणि मग आम्ही मुलुंडला आलो. मग मुलुंडवरून मोहिनी घरी गेली आणि मी मुलुंडच्या आउटलेटला थांबलो. रात्री 12-12:30ला आलो आणि आज सकाळी तो ब्लॉग एंड करतो आहे. बट इट वॉज अ गुड मेमोरेबल डे. आम्ही ठरवलं आहे असं की प्रत्येक 1.5-2 महिन्याने आम्ही असं बाईकने जायचं, बाहेर फिरायचं, कुठेही जसं मजा येईल तिथे. आणि असंच डॉक्युमेंट करत राहायचं. मजा येते हे सगळं करायला. अनदर दॅन वर्क खूप मजा येते. तर हे करत राहायचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा. तर धन्यवाद. परत लवकर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, कुकिंगमध्ये, किंवा मग असंच बाहेर कुठे आपण खायला गेलो तर तिकडे डॉक्युमेंट करायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत गुड बाय.